अरे नमस्कार. हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, आजचा व्हिडिओ लय जबरदस्त, लय खतरनाक, लय मस्त होणार आहे मित्रांनो. कारण की IBPS अंतर्गत जे आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. PU आणि MTS करिता म्हणजे मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल ऑफिसर या पदाकरिता जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग. मित्रांनो, IBPS मस्त परीक्षा कंडक्ट करते, कारण याच्या अंतर्गत जे आहे मित्रांनो बँकेतले साहेब लोक पण देणार आहे भाऊ. तर मित्रांनो, काय कशी भरती प्रक्रिया आहे, वॅकन्सी किती आहे, पोस्ट करते आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहो. भाऊ, तुम्ही बघत आहे तुमचं मराठी माणसाचं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अंतर्गत जे आहे मित्रांनो भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर या भरती प्रक्रिया अंतर्गत सविस्तर माहिती तुम्हाला देण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ घेऊन आलेला आहो. मित्रांनो, चला जास्त गंजीला गाठा न दिलं न पूर करता पटापट व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. कारण मित्रांनो, इम्पॉर्टंट तुमचाही टाईम आहे आणि माझाही टाईम आहे. तर आपलं मित्रांनो बाकीच्या लोकांसारखं घासून घुसून काही कार्यक्रम न करता या व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, IBPS अंतर्गत जे आहे मित्रांनो MT आणि PO म्हणजेच प्रोफेशनल ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदाकरिता मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. जवळपास मित्रांनो 6,715 जे आहे मित्रांनो पोस्ट ठेवण्यात आलेले आहे. आणि या IBPS मार्फत जे आहे मित्रांनो तुम्हीही PO आणि MT या पदावर विराजमान होऊन शाही जिंदगी जगू शकता. राजाधिराज श्रीमंत योगी या भविष्याची जे आहे मित्रांनो तुम्ही ही स्वप्न बाळगू शकता. मित्रांनो, IBPS आणि IBPS अंतर्गत जे ही PO आणि MT ची जी आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे, याच्या व्यतिरिक्त जे आहे मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, IBPS अंतर्गत जे PO म्हणजे प्रोफेशनल ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजेच MT या दोन पदासाठी मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. या दोन पदाकरिता मित्रांनो 6,715 जे आहे मित्रांनो वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहे. या भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर त्याकरिता शैक्षणिक पात्रता फक्त ग्रॅज्युएशन मागितलेली आहे. जर मित्रांनो तुम्ही YCM मध्ये असो, BA मध्ये असो, BCA मध्ये असो, BCom मध्ये असो, कायच्यातही तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी नक्कीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. मित्रांनो, या भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर त्याची लिंक भाऊ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवण्यात आलेली आहे ना. तुम्ही तिथे जाऊन ती नक्कीच जे आहे मित्रांनो नक्कीच तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. ओके. तर मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे तर तुम्ही 20 वर्ष ते 30 वर्ष या भरतीचं जे आहे मित्रांनो वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला SC ST करिता 5 वर्षाची सूट आणि OBC करिता 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, DD म्हणजेच फीचा जर विचार केला तर तुम्हीही जनरल OBC या कास्टमधून येत असाल तर तुम्हाला 850 रुपयाचा DD ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुम्ही SC ST PWD आणि EX सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 175 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. या भरती प्रक्रियेसाठी कालपासून जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे आणि येणाऱ्या 21 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. मित्रांनो, तारीखचा विचार न करता जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकरचे आहे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून घ्या. येत्या ऑगस्ट महिन्यात जे आहे तुमचं पूर्वपरीक्षा म्हणजेच प्री होणार आहे आणि ऑक्टोबर डायरेक्ट मुख्य परीक्षा होणार आहे, इंटरव्ह्यू आहे आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे भाऊ. ओके. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची IBPS अंतर्गत ही वॅकन्सी आलेली आहे. ही मित्रांनो ऑफिशियल लिंक आहे ज्याच्यावरतून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्टर असेल आणि इथं तुम्ही कॅन्डिडेट नेम वगैरे XYZ टाकून या भरती प्रक्रियेसाठी भाऊ तुम्ही डायरेक्ट जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो ही ऑफिशियल लिंक आहे. आपला इंग्लिशचा भाऊ सत्यानाश तुम्हाला सांगून देतो म्हणून आपल्याला एवढं की समजत नाही यातलं. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर मित्रांनो, अ डिग्री ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एनी इक्विपमेंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड
such as the central government. The candidate must present valid mark sheet, degree certificate that she is graduation on the day she register and indicate the percentage of marks obtained in the graduation while registering ऑनलाईन. तर मित्रांनो अशा स्वरूपाची ही वॅकन्सी आलेली आहे. आपला इंग्लिश तर तुम्ही बघितलं. पीचं जे आहे मित्रांनो हे इथं स्ट्रक्चर ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये हिंदी, इंग्लिश, रिजनिंग, ॲप्टिट्यूड, हा क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या 3 बेसिक्सवर जे आहे मित्रांनो प्री तुमची ठेवण्यात आलेली आहे. इंग्लिश ही तुम्हाला बऱ्यापैकी आलेलं पाहिजे ना राव. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो मेन्सचं हे इथं तुम्ही बघू शकता. मेन्सचं जे आहे मित्रांनो इथे हे ठेवण्यात आलेलं आहे. मेन्सचा अभ्यासचा क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया म्हणजे मित्रांनो प्रीमध्ये कशावरती एक्झाम येणार आहे आणि मेन्सवरती कशावरती जे आहे मित्रांनो येणार आहे हे इथं ठेवण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन माहिती इथं खाली ठेवण्यात आलेली आहे. क्वालिफिकेशन झालं, शेवटची तारीख झालं, क्वालिफिकेशन, फोटो कसा पाहिजे हे सर्व इकडे ठेवण्यात आलेलं आहे. ओके. तर मित्रांनो अशा स्वरूपाची IBPS अंतर्गत ही भरती प्रक्रिया आलेली आहे. जर तुम्ही ही ग्रॅज्युएट पास असाल तर नक्कीच या भरती प्रक्रियेचा लाभ घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून घ्या. ओके. तर मित्रांनो चला या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा राहून तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तर चला भाऊ जास्त वेळ न करता या व्हिडिओला थांबून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो याच्या आधी चिखलदरा इथे वॅकन्सी आलेली आहे ना भाऊ, तिच्यावरती ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हीही शिक्षक बनणार आहे. तर चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत. भारतमध्ये जय. तू की जाने